नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मी अमोल जाधव। मित्रांनो, आज 11वीची प्रोविजनल लिस्ट जी आहे ती ऑनलाईन सादर होणार आहे, ऑनलाईन डिस्प्ले होणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचं आहे। इथे आल्यानंतर आपल्याला 11thadmission.org.in ही वेबसाईट सर्च करून घ्यायची आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला होमपेज दिसणार आहे। तर इथून आपल्याला चूज रिजनल टू अप्लाय यावरती आपलं जे काही डिव्हिजनल असेल, रिजनल असेल ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथून हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिथून आपण पार्ट 1चं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पार्ट 2चे कॅप राऊंड जे फॉर्म भरलेले आहेत, कॉलेज वगैरे सिलेक्शन केले, तीच साईड आपल्या समोर आलेली आहे। तरी ते आपल्याला इथे लॉग इन हा बटन दिसेल, यावरती आपल्याला सिम्पली लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला लॉग इन ID विचारेल, तर लॉग इन ID आपल्याला टाकून घ्यायची आहे। तसेच इथे पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा विचारेल, तर हा खाली जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे। तर कॅप्चा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला सिम्पली लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही मोबाईलमध्ये ही साईट बघत असाल तर तुम्हाला वरती राईट साईडला 3 डॉट दिसत असतील, त्यावरती एकदा सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता की इथे डॅशबोर्ड जो दाखवत आहे त्यामध्ये पार्ट 1 व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल असं दिसेल। त्यानंतर जो कॅपचा ऑप्शन फॉर्म आहे तो देखील इथे लॉग दाखवत आहे। हे दोन्ही आपल्याला लॉग दिसले पाहिजेत आणि पहिला फॉर्म जो आहे तो पार्ट 1 तो व्हेरीफाईड दिसला पाहिजे। त्यानंतर इथे आपण पाहू शकता या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्डचा ऑप्शन आलेला दिसेल। यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे अलॉटमेंट अँड ॲडमिशन। तर इथे आपल्याला चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। आज सकाळी 10 वाजल्यानंतर आपल्याला ही प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ते पाहता येणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे की ते सांगायचं आहे, तर इथे तुम्हाला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपण फक्त इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं पार्ट 1 फॉर्म भरताना। आता जे काही विद्यार्थ्यांना उर्वरित डॉक्युमेंट मागितलेले आहेत, जसे की 10वीचा इथे मार्कशीट विचारलेला आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला विचारलेला आहे, तर हे 2 डॉक्युमेंट इथे आपल्या केसमध्ये विचारलेले आहेत। तर इथे आपल्याला हे 2 डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला आता शाळेकडनं 10वीचा दाखला आणि 10वीचं मार्कशीट देखील मिळालेलं असेल, ते तुम्हाला घ्यायचं आहे, स्कॅन करायचं आहे किंवा फोटो काढून इथे अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोविजनल लिस्ट जी आहे ती आज 10च्या नंतर मिळणार आहे, ती तुम्हाला घ्यायची आणि अपलोड करायची आहे। या संदर्भात पुढील नवीन व्हिडिओज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।